महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला निकालाची उत्सुकता होती आणि आज जनतेच्या मनात जे होतं त्याप्रमाणे निकाल लागलेला आहे। त्या ठिकाणी महायुतीचा पूर्णपणे मेजॉरिटीनं विजय झालेला आहे आणि आज शिरोळ तालुक्यामध्ये आमचे सन्माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विकास कामाच्या जोरावरती जात पात पंथ भेद या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सर्व समाजाने एकत्र येऊन त्यांनी जो मागच्या 5 वर्षामध्ये विकास काम केला होता त्या विकास कामाच्या माध्यमातून त्याला एक प्रचंड असं मतदारसंघ त्या ठिकाणी मिळालं आहे आणि एवढा मोठा विजय मला वाटतं अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणाचा झाला असेल त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि येणाऱ्या पुढील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आणखीन कामं बऱ्यापैकी कामं त्यांच्या हातून झालेली आहेत। काही छोटी मानव रस्त्याची वगैरे कामं असतील ती कामं त्यांच्या हातून होतील आणि सर्व धर्मसंभाव हा एकच घोषवाक्य देऊन ते सर्व धर्मांना बरोबर घेऊन जातील ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल, त्याचबरोबर 1255 बाबासाहेबांचा पुतळा असेल, हे सर्व आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज, त्याचबरोबर जयसिंग महाराज या सर्वांची पुतळ्यांचं आता काम चालू आहे त्या ठिकाणी आणि येणाऱ्या महिन्यात 2 महिन्यातच त्यांच्या माध्यमातून हे सगळं काम ते करतील आणि आम्ही त्यांच्या खांद्याला त्यांच्या पाठीवर राहू आणि या सगळ्या माध्यमातून त्याला सहकार्य करण्याची भूमिका आम्ही सर्व जयसिंगपूरवासियांस घेतलेली आहे। त्यामुळे जयसिंगपूरतून त्यांना एवढं प्रचंड मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं आहे। त्यामुळे साहेबांची मी पुन्हा एकदा पुढील अभिनंदन करतो आणि त्याला पुढील वाटचालीस भावी शुभेच्छा देतो। साहेब मंत्री होतील आणि मंत्री झाल्यानंतर आणखी कामं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होतील ही अपेक्षा व्यक्त करतो। सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं प्रेम आहे राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्यावरती, त्याचबरोबर